हाय स्टुडंट, विजया मॅथ्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जॉमेट्रीचा पहिला टॉपिक सिमिलॅरिटी ह्याच्यावरचा काही इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे आणि त्याच्यावरचे आपण क्वेश्चन बघणार आहे, जे की परीक्षेला 100% विचारले जातात त्या टाईपवर क्वेश्चन. त्यामुळे सर्वांनी हा टाईप व्यवस्थित, मी कंपॅरेटिव्हली पण सांगणार आहे, आधी प्रत्येक टाईप समजून सांगणार आहे, नंतर कंपॅरेटिव्हली तिन्ही पण एकत्र समजून सांगणार आहे, त्याच्यावरची गणितं पण घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि शेवटपर्यंत हे माझं लेक्चर बघायचंय. चला बघा, आपण सिमिलॅरिटी टॉपिक मधले 3 कन्सेप्ट बघणार आहे. त्यातली पहिली कन्सेप्ट म्हणजे बीपीटी. ह्या बीपीटी वर थेरम पण आहे, जो की परीक्षेला विचारला जातो. त्याच्यावर पण मी एक सेपरेट लेक्चर टाकेल. बीपीटीचा फुल फॉर्म आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ज्याचा फुल फॉर्म आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. खूप सोपा आहे बीपीटी, पण काही अवघड नाही. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नेमकं बीपीटी कशाला म्हणायचं, तर बीपीटी कशाला म्हणायचं, तर तुम्हाला बीपीटी हा ट्रायंगल मध्येच सांगितला जातो किंवा दर्शवला जातो. आता हा ट्रायंगल आहे ए बी सी नावाचा. तुम्हाला बीपीटी थेरम काय सांगतो, तर ह्या ट्रायंगलच्या जे तिन्ही बाजू आहेत ना, तिन्ही बाजूपैकी कोणत्या पण एका बाजूला पॅरलल लाईन काढायची. म्हणजे कशी, आता समजा ही ए बी बाजू आहे, ते ए बी बाजूला पॅरलल म्हणजे अशी येणार, म्हणजे ह्याला समांतर असायला पाहिजे. नंतर एसी बाजू आहे, एसी ला पॅरलल म्हणजे अशी समांतर यायला पाहिजे, म्हणजे एसी दोन्ही एका समोर एक आले पाहिजे. आता बीसी ला पॅरलल कशी काढणार, इथं, म्हणजे ह्या दोन्ही एका समोर आल्या पाहिजे, असं त्याला म्हणायचं पॅरलल. ह्याला आपण नाव देऊ पीक्यू. म्हणजे बीपीटी थेरम काय सांगतो, ट्रायंगलच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी एक लाईन काढायची. मग काढली आपण, मग ही जी लाईन काढली ती राहिलेल्या दोन बाजूला एका विशिष्ट पॉइंट मध्ये छेदते का रे, छेदते. मग जर असं जर असेल तर आपण हे साइड प्रोपोर्शन मध्ये घेतो, त्याला म्हणायचं बीपीटी, म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता लिहिताना कसं लिहायचं बघा, इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये बघतोय आपण, ए बी सी ह्या ट्रायंगल मध्ये काय बघतोय. तुम्हाला काय दिलंय ह्यात, तर तुम्हाला काय दिलंय, सेगमेंट बीसी, म्हणजे तुमची ही साइड बीसी जी आहे ना, त्या साइड बीसी ला पॅरलल चिन्ह असते, उभ्या दोन रेषा. बीसी ला पॅरलल कोणती लाईन काढली, पीक्यू. बीसी ला कोणती लाईन काढली, पीक्यू. जर दोन लाईन पॅरलल असतील ट्रायंगल मधल्या, तर त्यात आपण बीपीटी वापरतो, बीपीटी सांगू शकतो. मग बीपीटी कसं सांगायचा, त्याचा फॉर्म्युला कसा, तर जो कॉमन पॉइंट आहे ना, कॉमन पॉइंट कोणता आहे, ए, बरोबर आहे. ए पासून इकडे खाली यायचं, ए पासून इकडे खाली यायचं. म्हणजे कसं करायचं बघा, एपी अपॉन पीबी, म्हणजे ही एपी बाजू घेतली, त्याच्या खाली बीपी, पीबी त्या प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजे त्याचं रेशो समान असते. इकडून इकडे ए क्यू अपॉन क्यू सी. आता काही जण काय करतात माहितीये का, खालून घेतात. खालून म्हणजे कसं घेतात, बीपी अपॉन पी इज इक्वल टू, इकडून जर खाली घेतलं बाळानं, तर इकडून पण खालीच घ्यायला लागेल. म्हणजे काय घ्यावं लागेल, सी क्यू अपॉन क्यू ए. म्हणजे एकतर तुम्ही वरून खाली प्रपोर्शन साइड घ्या किंवा खालून वर प्रपोर्शन साइड घ्या, काही हरकत नाही. फक्त घेताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं, एकतर वरून खाली घ्यायचं किंवा खालून वर. म्हणजे एका साइडने जर तुम्ही ए पॉइंट पासून खाली आला, प्रोपोर्शन मध्ये साइड घेतल्या, तर इथून इकडे ए पासूनच खाली प्रोपोर्शन मध्ये साइड घ्यायची एका समोर. जर तुम्ही खालून बी पासून वर प्रोपोर्शन साइड घेतल्या, तर इकडे पण सी पासून वर प्रोपोर्शन साइड मध्ये घ्यावं लागतं तुम्हाला. जसं घेतलंय तसंच इकडचं पण घ्यायचं, ते मात्र लक्षात ठेवायचं. ह्याला म्हणायचं बीपीटी. बीपीटी खूप सोपा आहे. बीपीटी ओळखायचा कसा, क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला दोन लाईन पॅरलल दिल्या असतील ना, तर त्यात बीपीटी वापरायचा. काय वापरायचा, बीपीटी. बीपीटी ची कन्सेप्ट सर्वांना लक्षात आली असेल. बीपीटी कधी वापरायचा, ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल दिल्या असतील ट्रायंगल मधल्या, तर त्याच्यामध्ये काय वापरायचा, बीपीटी. काय वापरायचा, बीपीटी. चला आता दुसरी कन्सेप्ट आपण बघूयात. दुसरी कन्सेप्ट आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, म्हणजे थोडक्यात थेरम ऑफ अँगल बायसेक्टर असं लक्षात ठेवा तुम्ही. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर.
आता हा थेरम कसा दाखवला जातो किंवा कसं ओळखायचं ह्यात अँगल बायसेक्टर वापरायचं, तर खूप सोपं आहे, काळजी करू नका. एकदम सिंपल पद्धतीने मी सांगणार की ह्यात अँगल बायसेक्टर कसा वापरायचा. तुम्हाला बाळांनो बायसेक्ट करणे म्हणजे काय, तर ह्या अँगलचे समान दोन भाग करणे, त्याला म्हणतो आपण बायसेक्ट करणे. मग अँगल हा बी बायसेक्ट केलाय, बायसेक्ट केलाय म्हणजे त्याचे समान दोन भाग केलेत. मग ज्यावेळेस आपण साईड समान असतील त्यावेळेस असं समान चिन्ह दाखवतो, बरोबर आहे. मग जर अँगल समान असतील तर असे समान चिन्ह दाखवायचे. मग क्रॉस क्रॉस दाखवा किंवा गोल करा किंवा कोणतंही, फक्त समान चिन्ह दाखवायचं. काय करायचं, समान चिन्ह. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर बायसेक्टर शब्द आला असेल तर तुम्ही अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरू शकता, किंवा बायसेक्टर शब्द न येता जर असा अँगल बायसेक्ट केलेला दाखवला असेल तर तिथे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरायची, हे मात्र लक्षात ठेवा. आता लिहायचं कसं बघा. इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये, एबीसी. इन ट्रायंगल एबीसी, एबीसी ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलंय, ही जी बीडी आहे की नाही, ही बीडी साइड, ह्या बीडी साइडने काय केलंय रे, अँगल बायसेक्ट केलाय. कोणता अँगल बायसेक्ट केलाय, हा बी अँगल बायसेक्ट केलाय. मग तुम्ही एका शब्दात नाव सांगू शकता किंवा बी चं तुम्ही 3 अक्षरात नाव सांगू शकता, ए बी सी असं पण नाव सांगू शकता, किंवा अँगल बी असं पण नाव सांगू शकता. मग तुम्ही काय म्हणू शकता, सेगमेंट बीडी. ह्या बीडी ने काय केलंय, सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल बी, किंवा तुम्ही बी अँगलचं नाव पूर्ण पण सांगू शकता, ए बी सी. म्हणजे ह्या बीडी ने काय केलंय, अँगल बी बायसेक्ट केलाय. अँगल बी काय केलाय, बायसेक्ट केलाय. मग जर अँगल बी बायसेक्ट झाला असेल तर तुम्ही ते फॉर्म्युला कसा लिहू शकता ते लक्ष द्या. आता ह्या बीडी ने ही साइड बायसेक्ट केली म्हणजे एसी बायसेक्ट केली, बरोबर आहे. मग जी साइड बायसेक्ट केली की नाही त्या साइडचे समान दोन भाग झालेत की नाही. मग काय करायचं, ज्याचे समान दोन भाग झालेत मग राहिलेले कोणते आहेत, ए बी आणि बी सी साइड. मग ती ए बी आणि बी सी एका खाली घ्यायची, ए बी आणि बी सी घेतली. आता एक काळजीपूर्वक गोष्ट लक्षात ठेवायची, ए बी जी बाजू घेतली की नाही, ए बी च्या लगतची लगेच बाजू आहे ना ती बाजू त्याच्या समोर घ्यायची म्हणजे एडी, आणि बी सी च्या लगतची बाजू म्हणजे कोणती, सीडी, ती त्याच्या समोर घ्यायची. असं घ्यायला विसरायचं नाही. बघा समजले का, खूप सोपी कन्सेप्ट आहे. आता दुसऱ्या आणखीन कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता ते मी तुम्हाला सांगते. और आता तुम्ही ह्या दोन साइड घेतल्या त्याच्या समोर ही साइड घेतली, बरोबर आहे. तुम्ही असं पण करू शकता, ह्या दोन साइड घेऊ शकता म्हणजे एडी अपॉन डीसी एका खाली एक घेऊ शकता. फक्त काळजी काय करायची, एडी घेतली की नाही, एडी ला लगत कोणती बाजू आहे, एबी, एबी त्याच्या समोर आली पाहिजे. आणि डीसी, डीसी ला लगत कोणती बाजू आहे, बीसी, बीसी त्याच्या समोर आली पाहिजे. हे मात्र घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे लगतची बाजू त्याच्या समोर लगेच घ्यायची, त्याला म्हणायचं अँगल बायसेक्ट झाला. म्हणजे ज्यावेळेस अँगल बायसेक्टरची तुम्ही प्रॉपर्टी वापरत असाल त्यावेळेस हा फॉर्म्युला लिहायचा. कसा फॉर्म्युला लिहायचा ते मी सांगितलं. कसं करायचं, जी साइड बायसेक्ट झाली की नाही ती सोडून जी राहिलेल्या दोन बाजू आहेत ना ती एका खाली घ्यायच्या. घेतल्या. मग ए बी च्या लगतची बाजू कोणती, एडी, तिच्या समोर आली पाहिजे. आणि बी सी च्या लगतची बाजू कोणती, सीडी, त्याच्या समोर आली पाहिजे. म्हणजे समोर पाहिजे, ह्याला म्हणायचं अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. किंवा तुम्ही ह्या प्रकारे पण लिहू शकता. हे दोन्ही प्रकारे लिहिले तर तुमचं उत्तर चुकणार नाही. ही झाली अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. आता आपण तिसरी प्रॉपर्टी बघणार आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. ही पण प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाची आहे आणि सोपी पण आहे. ह्याच्यावर पण गणित विचारलेले त्यामुळे आपण ही प्रॉपर्टी बघतोय. तुम्हाला 2 ट्रान्सव्हर्सल दिले जातात आणि 3 पॅरलल लाईन दिले जाते, 1 2 आणि 3. मग तुम्ही नाव लिहू शकता किंवा तुम्ही ह्या प्रकारे पण आकृती काढू शकता, परत प्रॉब्लेम नको. अशा 3 लाईन पॅरलल दिलेत तुम्हाला आणि अशा 2 उभ्या ट्रान्सव्हर्सल दिले. कशाही प्रकारे आकृती काढली तरी काही हरकत नाही. मग तुम्ही नाव देऊ शकता, ए बी सी, एक्स वाय आणि झेड. आणि हे जे उभ्या दोन आहेत त्याला आपण एल आणि एम लाईन म्हणू. आता तुम्हाला काय केलंय, 3 लाईन पॅरलल दिलेत. कोणत्या 3 लाईन, लाईन ए एक्स पॅरलल. पॅरललचा अर्थ समोरासमोर.
म्हणजे एका समोरासमोर लाईन बी वाय पॅरलल लाईन सी झेड अँड लाईन एल अँड एम देअर ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका, ट्रान्सवर्सल म्हणजे ह्या तीन एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्याला दोन छेदतात असं त्याचा अर्थ होतो. आता बघा, ज्यावेळेस तीन लाईन पॅरलल असतील त्यावेळेस थ्री प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन वापरायची, आणि ज्यावेळेस बाळांनो दोन लाईन पॅरलल असतील त्यावेळेस मात्र कोणती प्रॉपर्टी वापरायची? बीपीटी. कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यातला डिफरन्स सर्वांनी बघून ठेवा. आता कसं लिहायचं, फॉर्म्युला कसं लिहायचा, खूप सोपं आहे, काय नाही, एका खाली एक लिहायचं. एक बाजू घेतली की नाही, ए बी अपॉन बी सी, पलीकडची पण त्याच्या खाली एका खाली एक आली पाहिजे, एक्स वाय अपॉन वाय झेड. किंवा तुम्ही म्हणसाल मॅडम वरून नाही खालून आम्हाला लिहायचे, खालून पण लिहू शकता, सी बी अपॉन बी ए, पण इकडचं पण खालून घ्यावं लागेल, झेड वाय अपॉन वाय एक्स. म्हणजे जर वरून तुम्ही खाली इकडची बाजू घेतली तर इथून वरून प्रपोर्शन मध्ये साईड घ्यायची, जर खालून प्रपोर्शन मध्ये साईड घेतला तर इकडच्या पण खालून प्रपोर्शन मध्ये साईड घ्यायची. ह्याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. बघा, तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन, बीपीटी आणि अँगल बायसेक्टर. आता मी एक काम करणार आहे, तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट डोळ्यासमोर कंपॅरेटिव्हली देणार आहे, म्हणजे तुमचं एकदम शून्य कन्फ्युजन होईल. बघा, पहिले बीपीटी प्रॉपर्टी, दुसरी अँगल बायसेक्टर आणि तिसरी थ्री पॅरलल लाईन. बघा, तिन्ही कन्सेप्ट मी आता एका समोर एक देणार आहे, म्हणजे तुमचं झिरो कन्फ्युजन होऊन जाईल. बघा, बीपीटी तिन्ही कन्सेप्ट दोन्ही कन्सेप्ट ट्रायंगल मध्ये सांगितल्या जातील, आणि तिसरी तीन पॅरलल लाईन काढू. तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली तर गणित सोडवता येते, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे पूर्ण. चला बघा, आता बीपीटी ए बी सी लाईन काढली. बीपीटी कन्सेप्ट काय सांगते, लाईन कोणत्याही एका बाजूला पॅरलल लाईन काढायची. मग आपण ए बी सी ट्रायंगल लिहिला आणि पी क्यू बी सी ला पॅरलल काढली. आता तुम्ही म्हणसाल मॅडम नाही आम्हाला अशी नाही, आम्हाला ए सी ला पॅरलल काढा. मग ए सी ला पॅरलल काढू पी क्यू, काय हरकत नाही. मग आता तुम्ही काय लिहिचाल, इन ट्रायंगल, वाक्य काय लिहायचे, इन ट्रायंगल ए बी सी. एसी सेगमेंट एसी कुणाला पॅरलल आहे, पी क्यू ला, बरोबर आहे, बाय बीपीटी. बीपीटी थेरम कन्सेप्ट कशी सांगणार तुम्ही, बी पासून इकडे खाली साइड प्रोपोर्शन मध्ये घ्यायच्या, बीपी अपॉन पी ए इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. समजतंय? आता आपण ही बघू, पी क्यू आर. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, अँगल बायसेक्ट होते, मग आपण पी अँगल बायसेक्ट करू. ते यम नाव देऊ. अँगल बायसेक्ट केला म्हणजे त्याचे समान दोन भाग केले, म्हणजे तिथे समान चिन्ह दाखवायचे, चिन्ह दाखवायला विसरायचं नाही. चला, आता ही पण कसं लिहितो आपण कन्सेप्ट, इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये, पी क्यू आर. पी क्यू आर. आता सेगमेंट पीएम, पीएम ने काय केलंय तर बायसेक्ट केलाय. कोणता अँगल बायसेक्ट केलाय, अँगल पी. कोणता अँगल बायसेक्ट केलाय, अँगल पी. मग प्रॉपर्टी लिहिताना कशी लिहिणार, किंवा फॉर्म्युला, ज्या दोन बाजू राहिले त्या दोन बाजू एका खाली एक साइड प्रोपोर्शन होती, पी आर अपॉन पी क्यू. कोणती आधी घेऊ शकता, वर कोणती घेऊ शकता, पी आर घ्या नाही तर पी क्यू घ्या, काय हरकत नाही. आता पी आर ला लगेच लागून कोणते आहे, आर एम म्हणजे आर एम अपॉन पी क्यू ला लगेच लागून कोणते, क्यू एम म्हणजे क्यू एम घ्यायचे. समजलं? आता पुढची कन्सेप्ट, थ्री पॅरलल लाईन, ए बी सी डी ई एफ आपण नावं दिली, बरोबर आहे. आता इथं ए बी ला पॅरलल कोणती साइड आहे, सी डी. सी डी ला पॅरलल ई एफ, म्हणजे तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. अँड पी क्यू इज अ ट्रान्सवर्सल. पी अँड क्यू आर ट्रान्सवर्सल. पी आणि क्यू ट्रान्सवर्सल आहे.
आता याची प्रॉपर्टी लिहिताना आपण कसं लिहितो, एकाखाली AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन BF. ही ह्या ट्रान्सव्हर्सलचं नाव आहे PQ. नाही तर तुम्ही समजसाल की ती लाईनचं नाव आहे का, नाही, ट्रान्सव्हर्सलचं नाव आहे PQ. PQ. हे झाले तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट तुमच्या डोळ्याच्या समोर, सर्वांना समजले असतील. तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट खूप सोप्या आहेत. तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट काही अवघड नाहीये. तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट मी कंपॅरेटिव्हली पण दिलेले आहेत आणि एक 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 प्रत्येक एक्सप्लेन पण करून सांगितलेलं आहे. आता आपण याच्यावरची गणित बघूया, एक एक गणित बघूयात, म्हणजे तुम्हाला आणखी सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. बघा, आता पहिलं गणित बघूयात. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, DE parallel BC if DB is equal to 5.4 centimeter, AD is equal to 1.8 centimeter, EC is equal to 7.2 centimeter, then find A. Then find A. आणि तुम्हाला आकृती पण दिलेली आहे, A B C आणि D आणि E. 100% क्वेश्चन विचारते बरं का ह्या टॉपिकवर. म्हणजे ह्या टॉपिकवर म्हणजे मी आता कन्सेप्ट ज्या क्लिअर केलेत ना तिन्हीच्या तिन्ही, त्याच्यावर 100% क्वेश्चन असते, त्यामुळे क्लिअर करायचं तुम्ही पण. आता जी क्वेश्चन मध्ये पहिलं वाक्य दिले ना ते आहे असं. आता सगळ्यात महत्वाचं ओळखायचं कसं की हे कोणत्या थेरम किंवा कोणत्या प्रॉपर्टीवरचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला काय सांगितलंय, दोन लाईन पॅरलल सांगितले, डी पॅरलल BC. जर दोन लाईन पॅरलल सांगितले असतील तर तुम्ही कोणती कन्सेप्ट वापरणार, दोन लाईन पॅरलल सांगितलं BPT. कोणती वापरणार, BPT. मग आहे असं पहिल्यांदा वाक्य लिहायचं, इन ट्रायंगल ABC, ज्या गोष्टी दिल्यात ती लिहायच्या, D पॅरलल BC, D पॅरलल BC, आणि मग म्हणायचं देअरफॉर बाय BPT थेरम, किंवा पूर्ण वाक्यातल्या किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये द्या BPT थेरम. मग BPT थेरम काय सांगतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे काय, AD अपॉन DB, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. चला फॉर्म्युल्यात आपण किमती ठेवून टाकू. AD ची किंमत 1.8, DB ची किंमत 5.4, EC ची किंमत, AE ची किंमत काढायची, EC ची किंमत 7.2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, AE is equal to 5.4 is equal to 1.8 into 7.2. हे 5.4 गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, भागाकारात. 1.8 into 7.2 divided by 5.4. आता बघा, पॉइंटला पॉइंट घालवायचं. कसं घालवायचं, पॉइंटच्या पुढे किती घर आहेत रे, 1 आणि 2. खाली किती शून्य वाढवायचे, 2. खाली पॉइंटच्या पुढे किती घर आहे, 1. वर किती शून्य वाढवायचे, 1. मग तुम्ही 80च्या पुढे वाढवा किंवा 72च्या पुढे वाढवा शून्य, कुठेही काही अडचण येत नाही. इथं 2 शून्य का, तर पॉइंटच्या पुढे 2 घर आहे, ह्या शून्याला शून्य घे. 18 1 18, 18 2 36, 18 3 54. AE बरोबर 72 भागिले 30. आता 3 ने भागालो, 3 1 3, हे 0, 3 2 6, 1 राहिले, 3 4 12. म्हणजे AE ची किंमत किती आली, 24/10. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे, जर खाली 10च्या पटीतल्या संख्या असतील तर आपण काय करतो, एक घर सोडून पॉइंट देतो. म्हणजे AE ची किंमत किती आली, 2.4. आता इथं खूप सोपं आहे सगळं, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, नाहीतर हे गणित खूप सोपं आहे. ह्याच्यावरचे गणित आणि 100% परीक्षेला विचारले जाते. तुम्हाला ओळखायचं पण समजलं, हे BPT वरच आहे. चला आता पुढचं एक गणित घेऊयात आपण. दुसरं गणित, इन ट्रायंगल MNP, segment NQ bisect
अँगल एन, MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5. Then find SQ. Then find SQ. आता डायग्राम पण दिलेले आहे त्यांनी तुम्हाला. M N P N बायसेक्ट करते. बायसेक्ट करते म्हणजे तिथं समान कोणती पण चिन्ह द्या, गोल द्या किंवा क्रॉस द्या, काय हरकत नाही. 5 किंमत दिली, ह्याची 7 दिली, ह्याची 2.5 आणि ही x म्हणजे QP आपल्याला काढायचं. SQ QP काय काढायचे? QP. चला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की हा क्वेश्चन तिन्ही प्रॉपर्टी मधला कशावरचा आहे. इथं बायसेक्ट म्हणले म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीवरचा आहे? अँगल बायसेक्टर. तुम्हाला मी आधीच सांगितलंय जे क्वेश्चन मध्ये आहे ते आहे असं लिहून घ्यायचं. सेगमेंट NQ बायसेक्ट अँगल N. अँगल N ला बायसेक्ट केले. मग देअरफॉर बाय theorem of angle bisector. Theorem of angle bisector. आता अँगल बायसेक्टरचा थेरम पण सर्वांना माहिती आहे. काय माहिती आहे? ज्या दोन साइड आहेत ना त्या दोन साइड आपण एक खाली घेतो. MN अपॉन NP इज इक्वल टू MN ला कोणती लागून बाजू आहे रे? MQ म्हणजे MQ त्याच्या समोर असली पाहिजे. आणि NP ला लागून कोणती बाजू आहे? QP म्हणजे QP त्याच्या समोर असली पाहिजे. चला किमती ठेवून टाकू आपण. MN ची किंमत किती दिली? 5. NP ची किंवा PN ची 7, MQ ची 2.5 आणि QP ची काढायची. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. QP is equal to 5 is equal to 2.5 into 7 into 7. चला हे 5 गुणाकारात आहे, तिकडे गेला भागाकारात. 2.5 into 7 divided by 5. काय करू? ह्यांचा गुणाकार करू किंवा एक थोड्या वेळासाठी पॉइंट नाही असं समजू किंवा आपण काय करू हे पॉइंट घालून खाली शून्य वाढू. काय वाढू? शून्य. मग आता 25 1 25 25 2 50 म्हणजे QP इज इक्वल टू किती आलं? 7/2. बघा बेके बे बेत्रिक 6 एक राहिलं, शून्य घेतला, पॉइंट वाढवला, 2 पंचे 10 म्हणजे QP ची किंमत किती आली? 3.5 म्हणजे की आपल्याला विचारली होती QP बरोबर किती. समजलं सर्वांना? चला पुढे जाऊयात आता. If AB parallel CD parallel EF then find म्हणजे तुम्हाला आकृती दिली ना आकृतीवरची इन्फॉर्मेशन दिली. then find X and A. बघा आकृती दिली तुम्हाला. तीन लाईन पॅरलल दिलेत, दोन ट्रान्सव्हर्सल दिलेत. बघा A B C D E F. याची किंमत 8, याची किंमत 4, याची किंमत 12 आणि याची किंमत x. आणि आपल्याला x आणि a ची किंमत काढायची. a म्हणजे पूर्ण आणि x याची किंमत आपल्याला विचार. चला आता क्वेश्चन मध्ये 3 पॅरलल लाईन आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रॉपर्टीवरचा क्वेश्चन आहे? 3 पॅरलल लाईन. मग तुम्ही आधी क्वेश्चन मध्ये ती लिहून घ्यायचं. AB पॅरलल CD पॅरलल EF. बरोबर आहे? मग खाली यायचं देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरायची. मग 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय सांगतो आपण? एका खाली एक घेतो.
म्हणजे AC अपॉन C इज इक्वल टू C इज इक्वल टू BD अपॉन DF. AC ची किंमत आपल्याला किती सांगितली? 12. C ची किंमत x म्हणजे काढायची, BD ची किंमत 8, DF ची किंमत 4. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन x गुणुले 8 बरोबर 12 गुणुले 4. 8 गुणाकारात इकडे काय होणार? भागाकारात 12 गुणुले 4 भागिले 8. 4 1 4, 4 गुणे 8, बेके बे बेस का 12. म्हणजे x ची किंमत किती आली रे? 6. इथं क्वेश्चन संपला का? नाही. तुम्हाला काय सांगितले? AE सांगितले. मग जर AE काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल रे? ह्या दोन्हीचं प्लस करावं लागेल. पण प्लस कधी होईल? ज्यावेळेस एका सरळ रेषेत आहे. मग इथे एका सरळ रेषेत आहे, मग तुम्ही काय करू शकता? AC प्लस C. पण इथं कारण द्यायला विसरायचं नाही. काय कारण द्यायचं? एका सरळ रेषेत आहेत A डॅश C डॅश E. ह्याचा अर्थ काय असतो? तर ह्या तिन्ही लाईन एका सरळ रेषेत आहे, तिन्ही पॉइंट एका सरळ रेषेत आहे, असा त्याचा अर्थ असतो. त्यावेळेसच तुम्ही असं लिहू शकता, यांची बेरीज करू शकता. चला AC ची किंमत 12, C ची किंमत 6, म्हणजे A ची किंमत किती आली? 18. किती आली? 18. बघा x आणि A काढलं होतं, विचारलं होतं, दोन्हीची किमती काढली. मी तिन्ही प्रॉपर्टी समजून सांगितल्या. तिन्ही प्रॉपर्टीवरची 3 गणित घेतलेत, जे की इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला विचारले जाते. त्याच्यावर कोणत्याही किमती बदलून घेऊ द्या, तुम्हाला 100% सुटणार, कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर. आता आणखीन एक क्वेश्चन बघूयात. बघा, जो 100% परीक्षेला विचारला जातो, सर्वांनी हा क्वेश्चन करूनच ठेवायचा. इन ट्रायंगल ABC segment BD bisect angle ABC if AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, then find value of x. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? x ची. चला काढूयात आपण. P A C x x plus 5 x plus 2 x minus 2. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सर्वांनी व्यवस्थित क्वेश्चन करून ठेवायचा. ओव्हरऑल तर तुम्हाला समजलं आहे. अँगल बायसेक्टर वरचा क्वेश्चन आहे का? तर बायसेक्ट म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? बायसेक्ट. मग तुम्ही काय म्हणू शकता? इन ट्रायंगल ABC सेगमेंट. ह्याची सुद्धा गरज नाही की पाठांतर करायची, तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं असते वाक्य. ते वाक्य काय करायचं आहे? असं लिहून काढायचं. खाली म्हणायचं की देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. चला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी सर्वांना माहिती आहे. आपण काय करतो? ज्या दोन साइड आहेत ते एका खाली घेतो. AB अपॉन BC इज इक्वल टू AB ला समांतर कोणते? AD अपॉन DC. किमती ठेवून टाकूयात. AB ची किंमत किती आहे? x, BC ची किंमत x अधिक 5, AD ची किंमत x वजा 2, DC ची किंमत x अधिक 2. 100% क्वेश्चन विचारला जातो हा, करून ठेवायचं. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन. x ने इकडे x अधिक 2 ला मल्टिप्लाय केलं, x प्लस 5 ने x प्लस 2 ला मल्टिप्लाय केलं, x मायनस 2 ला मल्टिप्लाय केलं. आता काय करायचं? हे x ने आतमध्ये गुणायचं. x ने x ला गुणलं x स्क्वेअर, x ने 2 ला गुणलं 2x इज इक्वल टू. आता हे x ने आधी ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. x ने x ला गुणलं, बघा हे x ने आधी पूर्ण कंसाला गुणून परत 5 ने ह्या पूर्ण कंसाला गुणून. मी डायरेक्ट गुणलं नाही का, तर लय जणांना परत कन्फ्युजन होतं की कसं गुणलं ती. त्यामुळे मी डायरेक्ट गुणलं नाही, मी मांडले आधी. काय मांडलंय की ह्या x ने आधी x मायनस 2 ला मल्टिप्लाय केलं, परत
5 ने x मायनस 2 ला मल्टिप्लाय केलं. तुम्ही ह्या कंसाने ह्या कंसाला पण मल्टिप्लाय करू शकता, काय हरकत नाही, उत्तर चुकत नाही. एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू एक्स ने ह्याला मल्टिप्लाय केलं एक्सचा स्क्वेअर मायनस 2 ने x ला मल्टिप्लाय केलं 2x, ह्या 5 ने आत मल्टिप्लाय केलं 5x मायनस 5 दुनी 10 प्लस मायनस मायनस. बघा आता हे x प्लस आहे, इकडेला मायनस होणार, त्यामुळे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर निघून गेल. बरोबर आहे, काय राहिलं 2x बरोबर मायनस 2x आणि प्लस 5x. 5 मधून 2 गेले किती राहिले रे 3, पण मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस येते, काय येते प्लस. आता एक काम करू, हे 10 मायनस आहे, इकडे आल्यावर काय होणार प्लस, आणि हे 2x प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार मायनस, काय होणार मायनस. बघा मग 10 बरोबर 3 मधून 2 गेले किती राहिले रे 1x. देअरफॉर x इज इक्वल टू 10, म्हणजे x ची किंमत किती मिळाली रे 10, आणि आपल्याला विचारली होती x ची किंमत. समजलं सर्वांना? हा क्वेश्चन IMP वर का, हा क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे सर्वांनी हा क्वेश्चन व्यवस्थित आणखीन एकदा बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे, रिपीट बघायचा, नाही समजला तर. समजलं सर्वांना? चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि भरपूर मित्रांना शेअर करायला सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ह्या लेक्चरचा सर्वांना फायदा होईल. थँक्यू.